लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या काळात स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबांना 2 वेळच्या जेवणाची सुद्धा काळजी त्रस्त करीत आहे। गतवर्षी मध्य प्रदेशातून शेती हंगामाच्या सुरुवातीला सातपुड्याच्या पायथ्याशी खंडाळा शेत शिवारामध्ये रोजगारासाठी अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊन आलेली आहेत। या कुटुंबांना दररोज मजुरी उपलब्ध होत नसल्यामुळे स्थलांतरित आदिवासी परिवाराची अवस्था ही दयनीय झालेली आहे। स्थलांतरित अशा कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना स्थानिक शिक्षक व व्यवस्थापन समितीने शालेय प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाची आवड निर्माण केली होती। तसेच त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या होत्या। लहान मुलांच्या शिक्षणासाठीचे हे स्थलांतरण परिवार परत न जाता येथे थांबले होते। शिक्षणासोबतच एक वेळचे जेवण त्यांना शाळेत मिळायचे। आता शाळा बंद असल्यामुळे हमको अच्छे स्कूल में है, हमको खाना मिलता है, खेलने को अच्छा, और हमारा सर हमको पढ़ाता और हमारा स्कूल अच्छा है और उसमें हम खेलता पढ़ाई करता और खाना खाता। घर को हमको घर में खाने को नहीं मिलता। आणि शाळेच्या लेकराच्या शाळा चालू होते तेव्हा चांगला होता, ते लेकराले शाळेला खायला भेटत होते। हे शाळा सुरू झाला तर आमच्या बराच होईल, ते लेकराले खायला भेटेल। आमच्या बी हे अमुक असा गरीब लोक आहे, आम्हाला कुठे कवा काम लागते कुठे नाही लागत नाही, लेकराले कवा काय कसं पोसवा म्हणून कसं काय करावा। 3 महिन्यांपासून त्यांच्याही पालन पोषणाची जबाबदारी ही पर्यायाने कुटुंबावर आली आहे। अशा परिस्थितीमध्ये नातवंडांना रोजगाराच्या अभावी 2 वेळचे जेवण देण्यासही असमर्थ निर्माण झालेली आहे। शाळा लवकर सुरू झाल्यास सकाळी शाळेमध्ये व रात्री घरी लहान मुलांना खायला मिळेल व या लहान मुलांचे पोषण होईल अशी परिस्थिती लॉकडाऊनच्या काळामध्ये सातपुडा पर्वत रांगांमध्ये रोजगाराच्या शोधात शेतामध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांवरती निर्माण झालेली आहे। लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये शाळा लवकर बंद पडल्या। त्यांच्या वडिलांना किंवा पालकांना मोलमजुरी सुद्धा आता नाही आहे आणि त्यांच्या खायचे पण सुद्धा सध्या खूप मोठे प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि शाळा जर सुरू असती तर निश्चितच त्यांचा पोषणाचा सुद्धा प्रश्न म्हणजे मार्गी लागला असता आणि एज्युकेशनसुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला पोचवता आलं असतं। सध्याच्या परिस्थितीमध्ये 8 विद्यार्थी 14 पैकी या भागातच शिवारात राहत आहेत। इतर मध्य प्रदेशचे जे मुलं होते ते त्यांच्या कुटुंबाचं स्थलांतरण त्यांनी करून घेतलेलं आहे आणि निश्चितच लवकर शाळा सुरू झाल्या पाहिजेत असं आम्हाला सुद्धा वाटते, परंतु शासन स्तरावरून काय निर्णय होतो यावर सगळं भविष्य पुढचं अवलंबून आहे। आम्ही शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आमच्या गावातील शाळामधले जे विद्यार्थी आहेत, जे बहुल आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यांच्या खाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्यामार्फत त्यांना देत आहोत। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे यांचा वृत्तांत।